नमस्कार, वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी संपेपर्यंत किंवा महिना दीड महिना छान कुरकुरीत राहणारा कमी तेलकट आज आपण मसाला लसूण शेव बनवूया। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आता सर्वात अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये पिठाची चाळण घ्यायची आहे। घेतलेली सगळी जिन्नस आपण घरातील एका कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायची आहे। तर मी इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, त्याच वाटीने परत अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घालते आहे। एकूण आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। बेसन आणि तांदळाचं पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया, म्हणजे यामध्ये छोट्या मोठ्या गुठळ्या असतील किंवा कचरा वगैरे असतील तर तो चाळून घेतल्याने वेगळा होतो। घरीच दळून आणलेलं बेसन पीठ किंवा मग रेडीमेड बेसन पीठ कोणतंही ते तुम्ही वापरू शकता। तांदूळ पिठामुळे शेव अजिबात तेलकट होत नाही, शिवाय जास्त दिवस खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही। शेव बनवण्यासाठी मस्त गुळगुळीत फाईन असं पीठ आपल्याला तयार मिळतं। पीठ आपण चाळून घेतलेलं आहे, यामध्ये काही सुखे मसाले टाकूया। तर पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे, तसेच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मसाले यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। आता शेव मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्याकरिता यामध्ये 3 ते 4 चमचे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे। तेल कडकडीत गरम करून घेतलं, हे मोहन आपण पिठामध्ये टाकूया। तेल मोठ्या आचेवर छान धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करूनच यामध्ये टाकायचं। सुरुवातीला आपण चमचाने मिक्स करून घेऊया, कारण तेल खूप गरम आहे, यामुळे चमचाचा वापर करा। तेल काहीसं थंड झाल्यानंतर हातानेच असं चोळून चोळून मिक्स करून घ्या। पीठ असं हाताने चोळून घेतल्यामुळे काय होतं, पिठाला सर्वत्र मसाले आणि तेल व्यवस्थित लागले जाते आणि मग तयार होणारी शेव सुद्धा मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात। 2 मिनिटं तेल आपण असं पिठाला चोळून घ्यायचं आहे। आता पीठ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊ। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, तसेच 2 चमचे आपण इथे ओवा घेतलेला आहे। लसूण, ओवा आणि जिऱ्याचा आपण एक फ्लेवर बनवत आहोत, ज्यामुळे शेव अगदी चविष्ट होईल। थोडं पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचं आहे। छान बारीक असं आपण वाटून घेतल्यानंतर एका चाळणीने आपण गाळून घेणार आहोत। यात आणखी थोडं पाणी घालते आहे। आता हे आपण गाळून घेऊ। असं गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण साच्यामध्ये याचे जाडसर कण अडकले जाते आणि मग शेव अजिबात खाली पडत नाही। आता शिल्लक राहिलेला हा चोथा तुम्ही एखाद्या भाजीमध्ये किंवा वाटणामध्ये वापरू शकता। तर शेव बनवण्यासाठी लसूण, ओवा आणि जिऱ्याचा मस्त फ्लेवर तयार झालेला आहे। या फ्लेवरमुळे तुमची शेव अगदी चविष्ट होईल। आता पिठामध्ये हे पाणी टाकायचं आणि भज्यांप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण अर्धा कप फ्लेवरचं पाणी घातलेलं आहे। आता आणखी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त सेलसर पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही, अगदी आपण भज्यांसाठीचं पीठ बनवून घेतो तसंच पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे। शेवसाठीचं पीठ आपलं अगदी परफेक्ट भिजवून तयार झालेलं आहे। बघा, इथे 3 वेगवेगळ्या आकारामध्ये शेव तयार करण्यासाठी दिलेले आहे। लहान, मध्यम आणि मोठा अशा 3 वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला शेव बनवता येते। तर आपण लहान आकाराचे बारीक असे शेव बनविणार आहोत। आता हे आपण साच्यामध्ये टाकून सेट करून घ्यायचं।
तुमच्या आवडीनुसार शेवेसाठी कुठलाही साईज तुम्ही वापरू शकता। आता चमचाने हे पीठ आपण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। पीठ भरून घेतल्यानंतर साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। आता शेव तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। शेव तळून घेण्यासाठी शक्यतो अशी पसरट आणि लहान कढई घ्या, म्हणजे अगदी कमी तेलामध्ये सुद्धा तुम्हाला मोठी शेव तयार करता येते। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्ये शेव सोडताना साचा एकदम वर पकडायचा नाही, साचा थोडा खालीच धरायचा। आता अशी गोल गोल फिरवत शेव कढईमध्ये सोडायची आहे। शेव तेलात सोडून घेतल्यानंतर लगेचच त्याला झाराने किंवा चमचाने हलवू नका। 1-1.5 मिनिट असंच आपण हे तळून घेऊया। मोठ्या आचेवरच साधारण 1-1.5 मिनिट तळून घेतल्यानंतर झाऱ्याने आपल्याला अलगद ही शेव उलटून घ्यायची आहे। शेव खूप बारीक आणि नाजूक आहे, त्यामुळे अलगद हलक्या हाताने उचला। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही तळून घेऊया। दोन्ही बाजूंनी शेव मस्त कुरकुरीत तळून घ्यायची आहे। शेव तळून झालेली आहे, बाहेर काढून घ्यायचं। झाऱ्याने शेवेतील सगळं तेल निथळून घेऊया। अशाच प्रकारे सगळी शेव आपण बनवून घेणार आहोत। दोन्ही बाजूंनी शेव तळून घेऊया। शेव जेवढे बारीक तेवढे नाजूक असतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने बाहेर काढून घ्यायची आहे। तर तयार आहे दिवाळी विशेष अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारे, अजिबात तेलकट न होणारे लसूणी मसाला शेव। ही शेव अजिबात नरम पडत नाही, 1.5 महिना असेच छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात। तर या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तसेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।